असं भगवंत म्हणतात. कोण भगवंत? कधी म्हणला त्यो? भगवंत म्हणजे परमेश्वर. ठाई ठाई वसला, चराचरात जो रुजला, परमेश्वराला ओळखेना तो माणूस कसला. वय वय आवड डोसक काम करणं असं झाले हो. गेले काही दिवस तो मेला हलकट राक्षस आमच्या उरावर येऊन बसला होता. कोण? मदराज नावाचा. बाई, तर काय, अहो त्याचं नाव जरी घेतलं तरी तळपायच्या आग मस्तकात जाता माझ्या. समद्या गावाच्या आणि घरादाराची वाट लावून गेला. बाई, तुम्ही जे सांगताय त्यावरून तो मद का कोण तो नक्कीच नियमानं चालणारा असणार, कायदा पाळणारा असणार. कसला डोंगराचा कायदा पाळणारा? किती कृतज्ञ आणि विश्वासघातकी बाई आहे. आधी नुसता गोंडा घोळत असायची माझ्या समोर आणि आता माझीच नालस्ती करते. पण ठीक आहे, ही असली लबाड आणि स्वार्थी माणसंच उपयोगी पडणार आहेत मला. हिचा माज आणि अहंकार माझ्यासाठी फायद्याचा आहे. अगं असू दे ग. हो की नाही रे? हो. पण मला सांगा, तुम्ही असे का वागताय? तू सगळ्या गावाला वाचलस ना, म्हणून त्यासाठीच तुझ्या गावात सत्कार होणार आहे. ए पण सत्कार म्हणजे नक्की काय? अगं वेडे, सत्कार म्हणजे जगदंबाचं कौतुक. तिला हार घालणार, तिला छान काहीतरी भेट देणार, खाऊ देणार, अशी सगळी मज्जा. मग म्हणून म्हणत होते, आपली जगदंबा आपल्यापेक्षा वेगळी आहे, लई खास आहे जगदंबा. तिला जर बाद केलं तर तिला वाईट वाटेल ना, म्हणून आता तिला बाद करायचं नाही. हा जगदंबा, तुला हवं तेव्हा राज्य घे, हवं तेव्हा बाहेर पड. ए चला आपण खेळूया. ए असं काय? हे चुकीचं आहे. मी पण तुमच्यासारखीच आहे ना, मी काही मोठी झाली नाहीये. उगाच माझं कौतुक का करताय? अगं उगाच काय, तू खरंच मोठे आहेस. तू आमच्यापेक्षा हुशार पण आहेस आणि खासच आहेस. चला रे, मी राज्य घेते, आपण खेळूया. ए चला खेळूया, चला खेळूया. सुंदराबाई, तुम्हाला माझं नाव कसं माहित? अहो गावभर तुमची ख्याती, मग तुमचे नाव का नसावे माहिती? असल असल. तुमची समस्या माझ्या लक्षात आली आहे माहिती. दुःखानं तू खचलीये, दारिद्र्यानं तू पिचलीये. सांगतो उपाय ज्वलंत, जो करेल तुला श्रीमंत. मला श्रीमंत करणारा? सांगा सांगा, लवकर उपाय सांगा बाबा. हे काय आहे? हे घे, दैवी अंजन. जळलं मेलं लक्षण. इथं 2 येळचं गिळायला मिळना आणि हे अंजन डोळ्यात घालून शिनगार करून कुठं गावभर मिरवायला जाऊ बाबा? हे अंजन साज श्रृंगार करण्यासाठी नाहीये. हे आहे दैवी अंजन, जे मिळवून देईल गुप्तधन. गुप्तधन? काय सांगता काय बाबा? हो माई, विश्वास ठेव माई. हे अंजन रोज डोळ्याला लाव. तुझी नजर आणि आर्थिक स्थिती काही क्षणातच बदले. घे माई घे, तुझं आयुष्य बदलून जाणार आहे हे निश्चित. पर याच्या बदल्यात तुम्हाला द्यायला माझ्याकडे काय बी नाही, मी आधीच सांगते. माई मला काही नको, फक्त तुझ्या सद्भावना हव्या. काय ते? ओ बाबा, माझ्याकडे काय बी नाही तुम्हाला द्यायला, मी आधीच सांगितलंय. अगं, सद्भावना म्हणजे तुझी प्रशंसा हवी, तुझं कौतुक हवं. जेव्हा तुला गुप्तधन सापडेल तेव्हा सगळ्या गावाला माझ्याबद्दल सांग. माझं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचलं म्हणजे माझं दान मला मिळालं असं मी समजेन. चालतंय चालतंय. कल्याण मस्तू. वय वय, कसलं गुप्त धन आणि कशाचं काय? उगा काहीतरी फेकाफेकी करून गेला. लोहार दादा, कोण हा काय करत? आहेत की
आत काम करतात. तुमचं काही काम होतं का? अहो गुलामगिरीतनं सुटका झाली म्हणल्यावर म्हणलं कामाला लागावं. शेती खणून घ्यायची होती म्हणजे पेरणी बिरणी करायला रिकामं. हे काय फावडं घेऊन आलोय. होय, लय दिस झालं शेत ओस पडलं होतं. तो मेला मग सगळ्या घरादाराचं वाटू करायला आला होता ना व? पण आपल्या जगदंबेमुळे आपण वाचलो. होय. आता ग 100 वर्ष आयुष्य आहे तिला. ती बघा आलीच. काकी लोहार दादा आहेत का? आमच्या कुऱ्हाडीला दांडे लावून घ्यायचे. आहेत की. बोला, कुणाकुणाचं काय काय काम आहे? हा ते बघ आलेच. जगदंबे, मी तुला खीर पाठवली होती, खाल्लीस काय ग? आवडली का तुला? चांगली 2 वाटे पहिली मी, मस्त झाली होती. मग आणखीन पाठवून दिली असती की. अगं तू आमच्यासाठी लई खास आहेस. होय होय, लय खास असतो आमच्यासाठी. जगदंबा ते बघू कुऱ्हाडीकडे. अगं तुझं काम आधी करून देतो. चालते ना समजेस नाही? हो चालते की लोहार दादा. आणि तशी बी जगदंबा आमच्या समजासाठी बी खासच आहे की. अहो नको काका, कशाला? मी उशिरा आले, आधी त्यांचं काम करून द्या की. अगं नग जगदंबा, तूच पहिला घे. अगं तू आमच्या सगळ्यांसाठी लई खास आहेस. अगं समध्या गावाचा जीव वाचवलाय. तू आमच्यासाठी खास आहेस. तू आधी काम करून घेतलंस म्हणून काय बिघडणार आहे कुठं? वय वय, तू लई खास आहेस आमच्यासाठी. सुंदरे, ए सुंदरे, काय अगं आवरलं का नाही अजून तुझं? आपल्याला देवळात जायचंय सत्काराला. जगदंबा लय खास आहे बघ. तुला यायचं नाही वय? नाही, तुम्ही एवढं उत्साहानं नटून थटून जाताय ना, पुरेस आहे. तुझा गाव कशाला जमवायला पाहिजे? अगं सगळ्या गावानं सत्कार ठेवलाय, मग गावातला प्रत्येक जण हजर नको? मला नाही यायचं. तुम्हाला हाऊस आहे ना व, तुम्ही जावा. तुझं डोसकं कुठं असं तिरपाकडे चालत असतंय ग? अगं जरा विचार कर. तू जर आली नाहीस तर गावातल्या लोकांना काय वाटल की तू अजून बी मदराजाच्या सेवेत आहेस. गावातली माणसं त्याच्या गुलामगिरीतनं मुक्त झाली, हे तुला आवडलेलं नाही. हे चालणार आहे काय तुला? आठवतंय ना व? मार खाता खाता वाचलोय आपण. बर, चला येते मी. या अशा अवतारात येणार आहेस वय? होय तर नवीन लुगडच दिलं नाही का तुम्ही मला? अशा अवतारात येणार आहे. जरा वेणी फणी कर, कुंकू बिंकू नीट लाव. समधे आवरून येणार आहेत तिथं. ढीगभर दागिनं जमवलं होतं, गावभर वाटून टाकले. आणि आता म्हणतायत नट्टापट्टा करून ये. दागिने घालायची गरज नाही, जरा आवरलंस तरी पुरेसं आहे. चल निघतो मी, ये लवकर. हे अंजन रोज डोळ्याला लाव. तुझी नजर आणि आर्थिक स्थिती काही क्षणातच बदले. त्या साधूबाबानं दिलेलं अंजन काय कामाचं असेल कुणास ठाऊक. लावून तर बघते, फळलं तर फळलं. जळ मेले लक्षण, गुप्त धन मिळणार म्हण. तो साधू भेटू देस पुण्यांदा, बघतेस त्याच्याकडं. आई राजा, आई राजा, आई राजा. भिंगार गावच्या सर्व ग्रामस्थांना माझा नमस्कार. आज आपण शूर, पराक्रमी, हुशार मुलगी जगदंबा हिचं कौतुक करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. अतिशय हुशारीनं मोठी कामगिरी करत या चिमुकलीनं आपल्या गावाला एका मोठ्या संकटापासून वाचवलंय. मदराजाला तिनं पळवून लावलंय. जगदंबा लय खास आणि याबद्दल आपण सगळे गावकरी तिचा थांबा काका, मला सत्कार नकोय. तुम्ही सगळे माझ्याशी जे वागताय ते चुकीचं आहे. हे मला अजिबात आवडत नाहीये. हे गाव माझं आहे, इथले सगळे माणसं माझे आहेत. मी जे केलं ते आपल्या माणसांसाठी.
पण तुम्ही आज मला एकदम परक करून टाकलं. अगं जगदंबा असं काय बोलतीस? समजे प्रेमापोटी कौतुक करतायत ना तुझं. बाबा हे सगळे मला आवडतात, पण मला वेगळं वागवतायत ते नकोय. मी परकी असल्यासारखं वाटतंय मला. ही मालू, ही यमुना, हे सगळे माझ्याशी पहिल्यासारखं खेळतच नाहीत. ते म्हणतात तू वेगळी आहेस, तू खास आहेस, तू राज्य नको घेऊ, आणि तू बाद पण नाही होणार. आपली जगदंबा आपल्यापेक्षा वेगळी आहे, लई खास आहे जगदंबा. तिला जर बाद केलं तर तिला वाईट वाटेल ना, म्हणून आता तिला बाद करायचं नाही. हा, हे लोहार दादा म्हणतात तुझं आधी काम करतो, तू खास आहेस. लय खास असतो आमच्यासाठी. जगदंबा ते बघू कुराडीकडे. अगं तुझं काम आधी करून देतो. आई बाबा तुम्ही पण असंच करता, मला नको हे. अगं बाळा, तू या गावासाठी समद केलं नव, म्हणून तुझ्यावरच्या प्रेमापोटीच आम्ही हे समद असं. अगं पण हे गाव माझंच आहे ना. तू माझ्यासाठी रोज एवढी कामं करतेस, जेवण करतेस. बाबा घरासाठी एवढं करतात, आपल्या बहिणीसाठी, भावासाठी, आई बाबांसाठी सगळेच खूप करत असतात. ही मालू, ही जी आई आजारी असताना हिने पण घरातलं सगळं केलं. हे लोहार दादा, यांनी किती सण केलं घरासाठी. हे सगळे आपल्या माणसांसाठीच करतात ना. त्यांना सारखं सारखं खास म्हणलं तर आवडेल का? मालू तुला आवडेल? काका तुम्हाला आवडेल? आपण आपल्या माणसांसाठी सगळं करतो. मला त्यांचं कौतुक नको, सत्कार तर नकोच नको. मी तुमची जगदंबा आहे, असं वागून मला परक करू नका कोणी. आली मोठी. हे ऐकायला काम धाम सोडून मी इथे आले वय. त्या गुप्त धनाचा बी पत्त्या नाही, आणि हित हिची बडबड. जगदंबा माझं चुकलं. तुला असं वाईट वाटेल असं कधी वाटलंच नव्हतं. पुन्हा असं कधीच नाही वागणार तुझ्याशी. वय वय आमचं बी चुकलं बघ, पुन्हा अशी चूक नाही होणार. माझ्या बी लक्षात आलं नाही बघ. वय वय जगदंबा, आमचं चुकलं. आम्ही परत असं नाही वागणार, आणि आम्ही असं परत नाही बोलणार. जगदंबा आता समद विसरून जा. तू समद्यांची लाडकी आहेस, हे बाकी खरं. अगं पण जगदंबा तुझा सत्कार तर नाही, पण तू जे काही केलंयस गावासाठी त्याबद्दल तुझे आभार तर मानायला पाहिजे का नाही? अहो माझे आभार कशाला, तिचे मानायला हवेत ना काका. ती आहे म्हणून सगळे. आपली तुळजाई आई राजा, आई राजा. सापडला, कधी ना सापडला. बाबा तुम्ही खरंच बोलले होते, गुप्तधन सापडलं.